नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज घेऊन आलो आहे आपण एक जे खानदेशातील जळगाव जिल्ह्यापासून एक 17 ते 18 किलो जे 40 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेलं उनबदेव हे ठिकाण. तर आज उनबदेव आपण अशा ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. तर चला जाऊन बघूया. माझ्यामागे बघू शकता तुम्ही एक असं अरण्य आहे, सगळं गार्डन वगैरे सगळं. तर आता आपण व्हिजिट करणार आहोत उनबदेव. उनबदेव एक असं स्थान आहे जे की श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाला आपण आज व्हिजिट करणार आहोत. तर चला जाऊन बघूया मध्ये काय नाही. तुम्हाला याबद्दल मी सगळी काही डिटेल देईल, काहीतरी गोष्टी सांगेल, इथला काय इतिहास आहे, काय गोष्टी आहेत. तर चला जाऊन बघूया इथं असं काय गोष्ट आहे की जी भारी आहे आणि याला एवढं उनबदेव म्हणून नाव फेमस का आहे. चला आपण ज्या ठिकाणी आता व्हिजिट करणार आहोत हे जे वन विभाग आहे हे यावल वन विभाग म्हणून आहे, जे की जळगाव जिल्ह्याजवळ स्थित आहे. तर चला आपण उनबदेव या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. तर आपल्याला पहिलं फर्स्ट ऑफ ऑल गेट लागलं आहे श्री तीर्थक्षेत्र उनबदेव. हे आळवद गाव आहे. या आळवद गावाजवळ हे आहे. इथं एक फेमस गोष्ट म्हणजे अशी किंवा जे इतिहास आहे ती गोष्ट म्हणजे अशी की इथं गरम पाण्याचं गोमुखातनं पाणी येतं. जेव्हा श्रीरामचंद्रांनी 3 बाण मारले होते ते हे 3 बाण मारलेलं ठिकाण इथं 12ही महिने सतत गरम पाण्याचं ठिकाण असतं. तर चला जाऊन बघूया. पाणी हातात ठेवा. हरिओम आसनादी मनोकामनादी आसनादे पुनर्देव दिदेश दिदेश मंगल मनोकामनादी आसनादे तिथे आता परिपूर्ण आसनादे पौष मासे पंचमारी भूषण कसे टाका देवा. आसनादे मनोकामनादी आसनादे गुरु विस्मसा गुरु शासा काबुला आसनादे मनोकामनादी आसनादे शेवंग मासे मनोकामना आसनादे पंचमारी भूषण कसे मला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जागेश्वराय नमः, कागेश्वराय नमः, महाकालेश्वराय नमः, उनबदेवेश्वराय नमः. दोघे हात लावा, देवाला हात लावा. मध्यान काळी गुरालय नमः कैलास ओंकारे काळे शंभो काळे तिथे आसनादे मनोकाम आसनादे पंचमारी पूजन कसे बोला. मम आत्मना प्राणित फल प्राप्तीर्थ वासिक दाहिक मानसिक सांसारिक शिरदोष सर्व पाप आकाल आत्मनादे पंचमारी पूजन कसे बोला. माता पिता आहे ना, आई वडील आहे हो आहे ना. बोला. माता पिता कुलदेवता इष्टदेवता स्थानदेवता नामदेवता ब्रह्मदेवता उनबदेव अभिषेक मनोकामना पौष मासे शुक्रवार मासे पंचमारी भूषण कसे पिंड. जर बाप्पाने अंग घालून कोणती बिमारी कोणता आजार चालला होतो नाशिकून बाण सोडला रामाने उनबदेव सुनबदेव निजवतो. तुझ्या हमेशा गरम पाणी आपण हिवाळा उन्हाळा पावसाळा पाणी हातात ठेवा. मनोकामना आसनादे पंचमारी भूषण कसे सोळा पाणी 101 रुपया घरगोट्या मनाने दान करा आणि आपली इच्छा पूर्ण या. सदाव शिवान बोल हनुमान लोक शांती शिवान धर्मान लोक शांती शिवान. कोणतं गाव देवा? जळगाव. लोकांच्या आपली मनाची इच्छा या ठिकाणी पौष महिना चालू आहे. शिवान बोल हनुमान लोक शांती शिवान मोठ्या मनाला दान करा. उनबदेव सुनबदेव निजवतो एक बाण 3 ठिकाणी लागला. पहिल्या ठिकाणी एवढं गरम पाणी होतं, तांदूळ टाकलं म्हणजे भात तयार व्हायचा या ठिकाणी पाण्यानं. पण कोणता रोग असो सगळा रोग नष्ट होऊन जातो. अंग खाजवणं असो कोणती बिमारी असो कोणता बी ते 1008 वर्ष तप केला ऋषी महाराजांनी. राम 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 या ठिकाणी जमीनमधून गरम पाणी लागलं. ऋषी महाराजांनी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर ते शरीर चांगलं आलं.
मग त्यांनी जिवंत समाधी दिली तर ऋषी महाराज शर्मंग ऋषी. हां. हो. आणि आपली इच्छा पुढे राहिली, या सगळे देव चांगलं करीन आपलं. आणि त्यांची समाधी कुठे आहे? शर्मंग ऋषी महाराज. ती त्याची समाधी त्यांची शरभंग ऋषींची का? शर्मंग ऋषी महाराज. ओके ओके चालते. आपल्या इच्छा पूर्ण करीन. धन्यवाद. चला बघूया आता आपण शरभंग ऋषींची कृपा ज्यांनी इथं तपस्या घेतली व जिवंत समाधी घेतली. गुफा आहे. चल चला तर आपण आता गुफेत प्रवेश करूया. ही आहे शरभंग ऋषींची गुफा जिथे यांनी समाधी घेतलेली होती. तरी अशी गुफा दिसते. इकडनं असं आपण आलो अशी दिसते बघा आपल्याला शरभंग ऋषींची गुफा. चला जाऊया बाहेर आता आपण. आता जे बघितलं आपण ते गोमुख हा तलाव आणि इथून बघितल्यानंतर शरभंग ऋषींची गुफा. असं हे उनबदेव आहे. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. आत्ता जे बघितलं आपण ते गोमुखातून जे पाणी येते ते गरम पाणी येते. त्या गरम पाण्याकडे आपण जाऊन बघूया. तेव्हा आपण हातपाय तोंड धुतले आणि नंतर मंदिराचे दर्शन केले. हे गोमुख आहे. इथून तर सदर गरम पाणी येत असतं. गोमुख म्हणजे हे गोमुख आत्ता तयार केलेलं आहे. आणि पहिले हा फक्त झरा होता गरम पाण्याचा आणि त्यातून हे गरम पाणी यायचं. हे गरम पाणी एवढं गरम पाणी असल्याचं तो भात जरी शिजवला टाकला आणि तरी शिजतो. ह्याचं हे पाणी कुंडात असं भरलेलं असतं. हा इथून नजारा दिसतो. हे 12 महिने गरम पाणी असते. कधीही चेंज होत नाही. कधीही या तुम्ही केव्हा हे गरम पाणी असतं. 1943 ची इमारत बघा अशी दिसते. हे उनबदेव देवस्थानचं 66 ही अशी जागा दिसते. आणि इथून तिथं ती बॅग वगैरे ठेवली. तिथं आपण शरभंग ऋषींची गुफा बघितली जिथे जी तपश्चर्या वगैरे करत होती. मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी आहे याला म्हणतात उनबदेव. उनबदेव हे आळावत जवळ आहे. आळावत गावच लागतं याचं. आणि हे जळगाव जिल्ह्यापासून तो चोपड्या तालुक्यापासून कमीत कमी 40 ते 50 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. उनबदेव गाव म्हणजे एक असं की या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी जेव्हा वनवासाला होते त्यावेळेस त्यांनी बाण मारला. इथं शरभंग ऋषी म्हणून होते. त्यांना त्वचेचा जो विकार होता किंवा रोग होता तर त्यांना रोग असल्यामुळे ना त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना विनंती केली होती की माझा रोग तुम्ही मुक्त करा. तर त्यांनी त्यावेळेस रामचंद्रांनी 3 बाण मारले होते. ते 3 बाण असे मारले होते की उनबदेव, सुनबदेव आणि रामतलाव असे 3 बाण मारले होते. त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आलो आहे हे उनबदेव. त्या 3 बाण मारलेल्या ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे उनबदेव. तर उनबदेवामध्ये ज्यावेळेस त्यांनी बाण मारला होता त्यावेळेस त्यांनी गरम पाण्याचा स्रोत काढला होता. कारण की इथं गंधकचा स्रोत जास्त आहे. तर खनिज आहे म्हणजे गंधक आहे त्याचा स्रोत जास्त आहे. त्या ठिकाणून पाणी येतं. हे असं गंधकमधनं जे पाणी येतं ते गरम पाण्याचा स्रोत निर्माण झाला व ते गरम पाणी उत्पन्न झालं. या ठिकाणून ते गरम पाणी उत्पन्न झाल्यानंतर ह्या गरम पाण्याचा असा एक उल्लेख केला जातो इतिहासामध्ये जे वाल्मिक ऋषींनी म्हणजे रामायणात असा उल्लेख करून ठेवलेला आहे की शरभंग ऋषींनी ज्यावेळेस रामचंद्रांना विनंती केली त्यावेळेस त्यांनी 3 बाण मारले. तर 3 बाणांपैकी एक ठिकाण हे उनबदेव. तर त्या ठिकाणून पाणी निघालं आणि पाणी निघाल्यानंतर ते गरम पाणी निघाल्यानंतर शरभंग ऋषींनी त्यांच्या त्वचेला किंवा अंगाला लावलं व त्यांचा रोग मुक्त झाला. तो रोग मुक्त झालेल्या ठिकाणापैकी ही एक जेव्हा रामचंद्रांना पदस्पर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे जे उनबदेव.
त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर असा दिसतोय. गोकुंड तुम्हाला दाखवलेलं आहे, ज्या गोमुखातनं पाणी येतं गरम पाणी, ते तुम्हाला दाखवलं आहे, ते तुम्ही बघितलंच असाल. ही वास्तू एवढं काही जास्त बघण्यासारखं नाही. लहान मुलांसाठी एक आकर्षणाचं ठिकाण फक्त आहे की बगीचा आहे, टॉय ट्रेन आहे. टॉय ट्रेन मला बंद दिसली, टॉय ट्रेन तर काही चालू दिसली नाही, तर बाकी एवढं मला दिसलं. त्याच्यानंतर एक थोडंसं गार्डन आहे. दिसणारा नजारा हा असा आहे, एकदम छानसा सुंदर वगैरे असा. ते तुम्हाला आता जवळ सूर्यास्त दिसेल, सूर्यास्त झालेलं आहे, एकदम उजेड वगैरे दिसेल. आणि हे यावल तालुक्यातील वन विभागाचं हे आहे. तर चला जाऊन बघूया अजून काय काय बघतात. आम्हाला काही बघण्यासारखं तर नाही आहे. तर आम्ही जळगावहून येऊन एक ऑटो केला होता. ऑटो म्हणजे आमचंच स्वतःचा होता. त्या ऑटोवरनं आम्ही आता आलेलो आहे. तर चला जाऊया. आपलं एवढं स्थळ झालेलं आहे बघून उनबदेवावरून. तर नेक्स्ट आपला पार्ट कुठला असेल बघूया. उनबदेव ठिकाण आता वरनं असं दिसतं बघा. आता आपण जे बघतोय ते उनबदेव ठिकाण सूर्यास्त दिसतो आपल्याला. हे मंदिर आहे आणि हे थोडंसं बसण्यासाठी गार्डन वगैरे आहे. अशा रीतीचं थोडंसं आहे एक स्थळ. हे मला वाटतं पावसाळ्यात खूप सुंदर दिसेल आणि छान दिसेल. उनबदेव बघून आता आम्ही उतरतो. परतीचा प्रवास आता लागतो आम्ही आता. चला जाऊन बघूया. ही टॉय ट्रेन आहे ना आपली, हे आता बंद केली वाटतं यांनी, पण पहिले चालू असे नाही, आता काढून ठेवली असे यांनी. चालू ठेवली पाहिजे यांनी, काय माहिती. हा कसाऱ्याचा बोगदा. कोणी येत नाही रे. बोगदा बी कसला भारी बनवला त्यांनी.